नमस्कार मंडळी. आज मी आलोय बालेवाडी या ठिकाणी. त्यांच्या दावणीच्या आज या वळूची आपण माहिती पाहणार आहोत. नमस्कार मालक. नमस्कार. तुमचं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव विक्रम रामदास बालवडकर, राहणार बालेवाडी, पुणे. मोबाईल नंबर 9673803636. तुमच्या दावणीचा हा जो वळू आहे त्याच्याबद्दल माहिती द्या ना आम्हाला. ह्याचं नाव सोने आहे. हा कोसा किल्लर जातीतला आहे. सिद्धापूर खाणीतला वळूच्या पोटचा आहे, जो की कले डोनमाळेंचा सर्जा हा बैल होता, तो चेतन पोकळेंनी खरेदी केला होता, त्याच्या पोटचा आहे. हा सध्या नुकताच 4 दाती झालेला आहे. याची आई कुठली होती? याचे आपल्या घरचीच होती. साधारणतः याच्यावर 30 ते 35 गायी नैसर्गिक रेतन केलेले आहेत. नमस्कार. माझं नाव रुपेश रामदास बालवडकर, राहणार बालेवाडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे. हा कोसा किल्लर मध्ये बैल, सिद्धापूर खाणीचा बैल. याची वैशिष्ट्य सांगायला गेलं तर याचं तोंडाची लांबी, कपाळाची रुंदी म्हणा, शरीर बांधा, त्याचे पाय, चौक, शरीराने आडवा बैल लांबीला भरपूर मोठा, मापाला बैल पुरेपूर. वळूला बैल कसा असावा याच्यात सगळे गुण आहे. शिंगांची जाडी म्हणा, त्याचा चेहऱ्याचा बारकावा म्हणा, डोळ्यांचं काम नक्षी, परत अंगावरले जे त्याचा कोस्या कलरचे जे पॅची, ते सगळे याचे जास्त आहे. त्यामुळे हा वळू लागवडीसाठी एक चांगला पर्याय आहे पुणे जिल्ह्यासाठी. शेवायला जाऊन एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर आम्ही सुरुवातीला हा बैल ना शेकडीला आम्ही हा जुपाय चालू केला लहान असताना. त्यानंतर हाऊस म्हणून आपला छकडीला बैल पळावलाय आम्ही. तो बैल भरपूर पळतोय छकडीला पण. छकडीला पण बैल चांगला आहे. म्हणजे पैदाशीची वासरे याची 100% वासरे याची पळत्यात. कारण बैलाला पारा एवढा आहे. बैल आता 64 झाल्यामुळे जरा बैल शांत झालाय. त्याच्याशी संपर्क वाढवल्यामुळे जरा बैल आता जरा शांत झालाय. पण अजूनही जर नवीन माणूस जर कोण जवळ आला तर तो त्याचा राग अजूनही दाखवते. आणि शर्यतीला आम्ही छकडीला 2 ते 3 फेऱ्यांना बैल हाणलाय. बैल प्रत्येक बैलाला 3 वेळेस बैलाला वाढून बैल पळालेला आहे. असं नाही का एका बैला बरोबर टाकला, आपण प्रत्येक वेळेस 3 वेगवेगळ्या बैलांना टाकाय, 3ही बैलांना बैल वाढून पळतोय बैल. त्यामुळे ह्याची वासरं नक्कीच शर्यतीसाठी आहे ना फायदेशीर ठरते. त्यामुळे आवर्जून एक सांगतो की जे शर्यत प्रेमी आहे त्यांनी आवर्जून ह्या बैलाकडून गाय भरून घ्यावी. म्हणजे पुणे भागातील जेवढ्या गायी आहेत, जे शर्यत शौकीन आहेत, त्यांनी आपल्या गायी या वळूकडून भरल्या तरी त्यांच्या दावणीला शर्यतीची पैदास होणारच. ठीक आहे, धन्यवाद मालक. धन्यवाद. खिल्लार प्रेमी करमाळकर, प्रयत्न आमचा, साथ तुमची.